आज आपण मलबार विधानसभामध्ये महाविकास आघाडीचे भैरूलाल चौधरी जैन यांच्या बाईक रॅलीमध्ये आलेलो आहे आणि ही बाईक रॅली पूर्ण मलबार विधानसभेमध्ये पूर्ण गल्लोगल्ली जाऊन आलेले। या ठिकाणी आज आपण शाखा क्रमांक 214 या ठिकाणी आलेलो आहे। आपण आपले जे लाडके उमेदवार आहेत जैन यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। कैसा लगता है आपको? बहुत ही अच्छा लग रहा है। इतना उत्साह मैंने जैसे कहा पहले कभी नहीं देखा था। जब से मेरी उम्मीदवारी तय हुई है और जब से मुझे नॉमिनेशन मिला है, और इसके पहले मैंने इतना उत्साह कभी नहीं देखा। और मेरे पास कोई शब्द नहीं एक्सप्रेस करने के लिए। मैं सबको ग्रेटिट्यूड, मतलब उद्धव बाला साहब ठाकरे, अरू भाई को, संतोष जी को, विनायक राउत जी को, अनिल देसाई साहब को, अरविंद सावंत जी को और सबको, सब अधिकारी और सब शीर्ष सैनिकों को बहुत बहुत धन्यवाद देता हूं। और इस सब थैंक यू, धन्यवाद। आपल्यासोबत विभाग प्रमुख लाडके संतोष शिंदे आहेत, यांचं आपण मत जाणून घेऊया। उत्साह शिवसैनिकांमध्ये आहे। शिवसैनिकांना एक संधी मिळालेली आहे आणि ह्या ठिकाणी भैरूलाल चौधरी जैन हा एकदम चांगला उमेदवार म्हणून आम्हाला लाभलेला आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसांची मतं, उत्तर भारतीयांची मतं आणि खास करून जैन समाजाची मतं आम्हाला मिळतील आणि ह्या ठिकाणी भैरूलाल चौधरी जैन भरघोस मतांनी निवडून येतील। कारण हा मलबार ताडदेव हा त्यांचा बालेकिल्ला आहे। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। आज आमचे भैरूलाल चौधरी यांचा आज बाईक रॅलीचा समारोप आज इथे झाला। आज सकाळपासून सगळ्या शिवसैनिक, महाआघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे जो उत्साह होता, तो उत्साह बघून आमचे भैरूलाल चौधरी हे विजयी होणार याबद्दल काही शंकाच नाही। लोकांनी आरत्या ओवाळल्या, फुलांची बहार केली, सगळ्या खेतवाडीपासून मलबार हिलपासून सगळ्या एरियातनं चांगलं स्वागत झालं आणि आज ते विजयी होणार याबद्दल आम्हाला काही शंकाच नाही। आणि समोरच्या आमदारांनी विकास काय करायचं, काय केलं हे जनता सगळी जाणते आहे। विकास कोणाचा झाला, काय झाला। आणि भैरूलाल चौधरी हे चांगले सुशिक्षित वकील, ॲडव्होकेट सगळे आहेत आणि चांगले आहेत। आज बघितली तर त्यांची मारवाडी जनतासुद्धा त्याच्यासाठी उतरलेली आहे आणि बिनमाल, साचोड, राणीवाडा ह्यासारख्या ह्याच्यामध्ये नाव आहे त्यांचं आणि त्यांनी चांगले विद्यार्थी घडवलेत, चांगले ॲडव्होकेट घडवलेत, चांगले हे घडवलेले आहेत। त्याच्याकडे लोक एक वेगळ्या नजरेने बघत आहेत आणि ह्या वेळेचा विजय हा नक्कीच महाविकास आघाडीचे आमचे भैरूलाल चौधरी जैन करतील याबद्दल शंकाच नाही। आणि ही मशाल आमची भगदगती राहणारच आहे। मशालच आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल ही दगदगणारच आहे आणि मलबारीमध्ये तुम्हाला याचा परिणाम जनता दाखवेल आणि जनताला विनंती करणार की बाबा चांगल्या आणि स्वच्छ उमेदवाराला तुम्ही मतदान करून विजयी करा, असे तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो।